पिंपळनेर तिहेरी हत्याकांड. खासदार डॉक्टर गोवाल पाडवी यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट. सरकारी नोकरीचे दिले आश्वासन. पिंपळनेर येथील हृदयद्रावक तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला असून परिसरात सध्या शोक आणि संतापाचे वातावरण आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत खासदार डॉक्टर गोवाल पाडवी यांनी साक्री येथे पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधून आपल्या तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या. या भेटीदरम्यान खासदार पाडवी यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. हे प्रकरण अत्यंत घृणास्पद असून दोषींना कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगतीने चालविण्यासाठी आपण संबंधित पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी खासदारांनी एक महत्त्वाची घोषणा केली. पीडित कुटुंबातील एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी आणि शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. पीडित कुटुंबानेही प्रशासनाकडे लवकरात लवकर न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाकडून आता काय पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट साक्री. सहसंपादक अनिल बोराडे. सर साक्री शहरात असे दरोडे खून अनेक होत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा धाक नाही राहिलेला आहे. आपण काय सांगणार आहात? आपण एक लोकप्रतिनिधी आहेत. निश्चितपणे ह्या महिन्यामध्ये अशी दोन म्हणजे खतरनाक दुर्दैवी घटना घडली आहे आणि निश्चितपणे पोलीस यंत्रणा मी एक सूचना केली की तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटसवर असे ओपन धमक्या दिले जात असेल, सोशल मीडियावर धमक्या दिले जात असेल तर याची थोडीशी दखल घ्यायला पाहिजे. सामान्य नागरिकांनी असे जे विषय आहे ते पोलीस यंत्रणासमोर, पोलीस स्टेशनसमोर ते असे घेऊन जायला पाहिजे. पुरावे जोडून तक्रार करायला पाहिजे आणि निश्चितपणे पोलीस प्रशासन याच्या असं गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे. पण आता 7 तारखेला जे कबूतरच्या विषयावरती जी घटना घडली होती त्याच्याबद्दल मला एक्झॅक्ट डिटेल माहीत नाही आहे, पण त्यांच्या घरी मी भेट दिली आणि ज्या पद्धतीने क्रूर हत्या करण्यात आली होती निश्चितपणे मला वाटतं की जे वडील आहेत त्यांना निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. पण साक्री शहरात जे असे घटना घडत राहत आहे त्यासाठी पूर्ण प्रशासन आणि पोलीस यंत्रणा एकत्र येऊन हे कुठे घडतं आहे, सोशल मीडियापासून सुरू होतं असणार तर समाजामध्ये काय आहे त्याबद्दल विचार करायला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं हे प्रशासनाचं काम आहे आणि अशी मी महत्त्वाची सूचना दिली. पिंपळनेर शहरात जी घटना झाली तिथं देवा पवार तरुण मेलेले आहेत. त्यांची जी लहान मुले आहेत ते आज रस्त्यावर फिरले आहेत. त्यांच्यासाठी आपण काय मागणी करणार आहात? जसं ते त्यांची अशी मागणी आहे का आमच्या मुलांना आर्थिक सहाय्य मिळावं, नोकरी मिळावी. निश्चितपणे आज त्यांची भेट घेतली मी. त्यांचा भाऊसुद्धा होता आणि त्यांची मिसेस होती आणि 2 मुलं होते. तर मी त्यांचे काय आर्थिक सहायता असेल त्यासाठी मी प्रयत्न करेन. त्याचबरोबर त्यांच्या मिसेसना कुठेतरी त्यांचे ग्रॅज्युएशन झालं आहे, त्यांचे पेपर तपासून घेईल मी आणि निश्चितपणे त्यांना अंगणवाडी या कोणतेही जॉब भेटत असेल त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेन. आणि त्यांच्या भावाचं काय बँकेचं प्रकरण आहे त्यांनी मला सांगितलं तर त्याबद्दलही त्यांचे पेपर कागदपत्र मागवले आहे. ते तपासून निश्चितपणे प्रशासनाला मी तसे सूचना देणार आहे की यांना जे मदत करता येईल ते निश्चितपणे करेन. ओके सर, थँक्यू. ज्या आरोपींना फाशीची शिक्षाची मागणी करत आहेत ते आपण एक वकील देखील आहेत. आपली काय आपण मागणी काय करणार आहोत? निश्चितपणे जे पीडित परिवाराने जी मागणी केली आहे ते मी तपास करतो आणि खरं तर चौकशीचं काम पोलीस यंत्रणाचं आहे आणि न्याय द्यायचं काम न्यायपालिकाचं आहे. तर निश्चितपणे मला वाटतं कठोर ते कठोर शिक्षा भेटेल असं मला आशा आहे. पण आपण कायद्याची प्रक्रियेवर विश्वास ठेवावं आणि हे जे सेन्सिटिव्ह एरिया जे निर्माण झालं आहे, सेन्सिटिव्ह सिच्युएशन निर्माण जे झालं आहे त्याबद्दल थोडी काळजीपूर्वक आपण पुढे म्हणजे बघितलं पाहिजे आणि पीडित परिवार न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न